शिक्षकाचा मृत्यू शासनाच्या हलगर्जीपणामुळे शिक्षक संघटना आता पालकांना वाटू लागली, गावची शाळाच चांगली, शिक्षणापेक्षा जीवाची चिंता जास्त. जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी संयुक्त समिती संदर्भात काही शासन निर्णय आलेले आहे. तर ते शासन निर्णय आपण पुढे बघणार आहोत. सर्वात प्रथम, शिक्षकाचा मृत्यू शासनाच्या हलगर्जीपणामुळे शिक्षक संघटनांचा आरोप, संरक्षणाच्या साहित्याविना दिली कोरोना ड्युटी. सदर माहिती ही औरंगाबाद येथून आलेली आहे. कोरोनापासून 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचा बचाव व्हावा यासाठी शिक्षकांना प्रत्यक्ष फील्डवर जाऊन संबंधित व्यक्तीचा ताप व ऑक्सिजन पातळी तपासण्याचे काम दिले आहे. हे काम करताना शहरातील एका शिक्षकाचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. शिक्षकांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण न दिल्याने हा मृत्यू झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना चेक पोस्टवर 12 तास ड्युटी, रेशन दुकानावर नियमाचे काम, तर प्रत्यक्ष फील्डवर 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचा ताप व ऑक्सिजन तपासणी ही कामे दिली आहे. ही कामे करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची संरक्षण किट किंवा प्रशिक्षण दिले नाही. शिक्षकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा कवच दिले नाही. त्यामुळे शिक्षकांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. सर्वे करताना शिक्षकाच्या मृत्यूस केवळ शासन व प्रशासन जबाबदार असल्याचे शिक्षक संघटनांनी विविध वृत्तपत्रांसोबत बोलताना सांगितले आहे. विमा कवच द्यावे. शिक्षक जीव धोक्यात घालून कोरोना संकटात काम करत आहेत. त्यामुळे त्यांनाही पोलीस व डॉक्टरांप्रमाणे 50 लाखांचे विमा कवच द्यावे अशी मागणी केली होती. त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. 50 वर्षाच्या पुढील शिक्षकांना ही ड्युटी देऊ नये अशी ही मागणी केली होती. कारवाईची भीती दाखवत प्रशासनाने ती फेटाळून लावली. शिक्षकाच्या मृत्यूने आता तरी प्रशासन योग्य निर्णय घेईल का अशी अपेक्षा आहे, असे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जे नेते आहे यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषद घेत असताना वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांसोबत वृत्तपत्रांसोबत बोलत असताना. आरोग्याची काळजी घ्यावी. शासनाने शिक्षकांना कोरोनापासून कसे संरक्षण करायचे या संदर्भात कुठलेही प्रशिक्षण दिले नाही. विमा कवचही दिले नाही. शिक्षकांना लावलेले हे काम धोक्याचे आहे. त्यामुळे शिक्षकांच्या आरोग्याची काळजी शासनाने करावी अशी अपेक्षा शिक्षक क्रांतीचे जे नेते आहे यांनी व्यक्त केली. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष. कोरोना ड्युटीसाठी शिक्षकांनाही PPE किट देण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. तसेच 50 वर्षावरील शिक्षकांना ही ड्युटी देण्यात येणार नाही असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात सर्व शिक्षकांना ड्युटी लावण्यात आली. शिक्षकाचा मृत्यू केवळ शासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे असा आरोप पुरोगामी शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे नेते शिक्षकांनी केला आहे. यानंतर आता पालकांना वाटू लागली, गावची शाळाच चांगली, कोरोनामुळे शहराकडे पाठविण्याचा कल बदलला, शिक्षणापेक्षा जीवाची चिंता जास्त. सदर माहिती ही सालेकसा या ठिकाणावरून आलेली आहे. आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून गावातील पालक वर्गांमध्ये चढाओढ दिसून येत होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालक वर्गाचा भ्रम तुटत असून कॉन्व्हेंट व इंग्रजी शाळांपेक्षा आपल्या गावचीच शाळा चांगली वाटू लागली आहे. कोरोनाचा संसर्गाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. 2019-20च्या शैक्षणिक सत्रातील कोणत्याच वर्गाच्या वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत पडले की परीक्षा झाल्या नाही तर निकाल नाही, पुढील वर्गात प्रवेश कसा मिळणार यासंबंधी शासनाच्या वतीने वेळोवेळी समजूत घालून पालकांना चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र असे करता करता नवे शैक्षणिक सत्र सुरू करण्याची वेळ आली आहे.
परंतु शाळा केव्हा सुरू कराव्यात, कसे नियोजन करावे याबद्दल शासन अजूनही संभ्रमित आहे. तर दुसरीकडे पालक वर्ग ही आपल्या पाल्याचे पुढील वर्गात प्रवेशासाठी चिंतेत पडला आहे. यामध्ये सर्वात जास्त चिंता त्या पालकांना पडली आहे ज्यांची मुली प्राथमिक शाळेत प्रवेश घेणार किंवा प्राथमिक शाळेतून पुढील माध्यमिक शाळेत जाणार आहेत. माध्यमिक शाळा किंवा बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊन कॉलेजला प्रवेश घेणार आहेत. शहरातील शाळा कॉलेजमध्ये मुलांना प्रवेश दिल्यास त्यांना शैक्षणिक करिअर घडविण्यात सोपे होईल असा एक प्रकारे भ्रम असायचा. पालकांच्या या वृत्तीमुळे गावातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या फारच कमी होऊन अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर होत्या. गावागावात कॉन्व्हेंटच्या बसेस धावत असल्याने कोणत्याही पालक सहज तयार व्हायचा. अशात कॉन्व्हेंटमध्ये किंवा शहरातील शाळांमध्ये मुलांचा अधिक भरणा व्हायचा. बसायला पुरेशी जागा नव्हती तरी प्रवेश द्यायचा. अशात आता आपल्या पाल्यांना गावातीलच शाळेत प्रवेश देण्याला प्रथम प्राधान्य देत आहे. आतापर्यंत शिक्षकांना पालकांच्या घरी चकरा मारावे लागत, परंतु काही पालक आता स्वतःहून शिक्षकांना संपर्क साधत असल्याचे दिसून येते. अधिक पटसंख्येच्या शाळेत जास्त धोका. ज्या शाळांमध्ये पटसंख्या जास्त असेल व एकाच बाकावर 3 विद्यार्थी बसत असतील आणि वर्गखोली छोटी असेल तर त्या शाळेमध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. अशा जास्त पटसंख्येच्या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश देण्यासाठी पालक घाबरत आहे. शहरातील शाळेत वेगवेगळ्या ठिकाणातून विद्यार्थी येतात, त्यामुळे कितीही खबरदारी घेतली तरी धोका राहणारच. गावातच मिळू शकते दर्जेदार शिक्षण. पालक वर्गासह चालक व शासनाच्या लोकांनी मनावर घेतले तर ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण सहज मिळू शकते. मागील काही वर्षात काही शाळा संचालक व मुख्याध्यापकांनी हे सिद्ध करून दाखवले सुद्धा आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात ती जी काही समिती होती या समितीविषयी काही आज शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, त्याविषयी माहिती बघणार आहोत. राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व तुकड्यांवर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत हा शासन निर्णय 19 जून 2020 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात काही संदर्भ देखील देण्यात आलेले आहे. 2 शासन निर्णय यामध्ये त्यांचा संदर्भ देण्यात आलेला आहे. शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक 24/7/2019 आणि दुसरा शासन निर्णय शिक्षण विभाग दिनांक 26/2/2020 रोजीचा. आता आज जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे हा कशाकरिता निर्गमित केला आहे याची माहिती आता आपण पुढे बघणार आहोत. कारण जी जुनी पेन्शन योजनेचा जो प्रश्न आहे हा प्रश्न अनेक वर्षांपासून हा प्रलंबित आहे आणि हा देखील प्रश्न ज्या पद्धतीने विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान असेल, 40% अनुदानाचा टप्पा असेल, अघोषित शाळांना घोषित करण्याचा प्रश्न असेल, तर हे आणि त्याचसोबत जुनी पेन्शन, तर हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक जे आहे यांनी आतापर्यंत असंख्य आंदोलन केलेले आहे आणि तरी देखील अजून कुठल्याही पद्धतीने निर्णय जो आहे तो होताना मात्र दिसत नाहीये. फक्त बैठका या घेण्यात येतील, या आठवड्यात घेण्यात येतील, पुढच्या आठवड्यात घेण्यात येतील. ही बैठक झाली, हे हजर असल्यानंतर तो निर्णय होईल, असं फक्त काही दिवस जे ढकलण्याचं काम जे आहे ते सध्या शिक्षण विभागाकडून किंवा इतर जे काही विभाग आहे ह्या विभागाकडून होताना दिसत आहे. मग त्यामध्ये अधिकारी वर्ग असतील किंवा इतर कुणी जे असतील यांच्याकडून फक्त निर्णय जो आहे तो दिवसेंदिवस त्यामध्ये उद्या परवा असं सांगून
मग हा निर्णय घ्यायचा की घ्यायचा नाही याविषयी स्पष्टता अजून आलेली दिसत नाही. तर आज जो शासन निर्णय झालेला आहे त्याविषयी आता आपण माहिती बघूयात. राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित व तुकड्यांवर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी दिनांक 24/7/2019च्या शासन निर्णयान्वये संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीस दिनांक 26/2/2020च्या शासन निर्णयान्वये दिनांक 1 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता संयुक्त समितीस शासन शिफारस करण्यासाठी दिनांक 31/7/2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. तर एकंदरीतच हा जो आज शासन निर्णय आलेला आहे यामध्ये सांगण्यात आले का जी समिती जुन्या पेन्शन योजनेकरिता गठीत करण्यात आलेली होती तर या संयुक्त समितीस शासनास शिफारस करण्यासाठी दिनांक 31/7/2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे मुदतवाढ जी आहे त्या 31/7 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे या समितीला.